श्रेयसला. मला शिवाजी मागे गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काय करणार आहे ते मी कसं सांगू शकतो. मला मी उत्तर देईन असे प्रश्न विचारले. दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते, तुम्ही मात्र निश्चिंत आहात काय? माझं म्हणणं असं आहे की संघटनेला 10,000 डोळे आणि 20,000 कान असतात. ते डोळे टिपत असतात, ते कान ऐकत असतात. त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते. आपल्याला ऑब्झर्व करताय श्रेष्ठी, त्यांना जे योग्य वाटेल कधी ते म्हणतात की कोथरूडला जाऊन, कधी ते म्हणतात की राज्याचा अध्यक्ष कशाला नाही. त्यामुळे मी माझी सगळी ऍक्टिव्हिटी 2 दिवस गेलो मुंबईत, खूप भेटीगाठी केली, खूप भेटीगाठी केली. पण त्या एकूण निवडणूक झाली, आनंद, विश्लेषण, मी आणि देवजीनं खूपच विश्लेषणाची मस्त बैठक झाली दोघांची. पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि मग ह्याला काय करणार आहात, हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं मानत. आश्चर्याचा धक्का देण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही, मला अंदाज नाही. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ती करते. त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किमान तिकीटं ही नव्यानं मिळावीत, पहिल्यांदा लढवण्याला मिळावीत हा प्रयत्न चालतो. कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे. हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही. आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे, ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात. त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत की यांना जे ठरवायचं ते ठरवू दे, त्याची अंमलबजावणी आपण कधीपर्यंत सगळं होईल असं वाटतं. काहीच म्हणून की तुम्ही आज मला असे प्रश्न विचारता, पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे तुमच्याकडे. दादा उमेदवार कायम ठेवले, तसेच मंत्रिपद पण कायम, भाजपने जसे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रिपद पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल पुण्याला मंत्री? मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती या महाराष्ट्राला सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. माननीय जगतजी म्हणजे जो जे राष्ट्रीय अध्यक्ष ते अध्यक्ष असतात, मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो. म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते. म्हणजे आम्ही खूप काम करतो, एका विधानसभेला 3 ऑप्शन्स काढतो, तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो. इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं. त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत, काय मंत्रिपद देणार आहेत, जुन्याला रिपीट करणार आहेत, का घरी पाठवणार आहेत, काही मला अंदाज नाही. एक ईव्हीएम विरोधी आघाडी सध्या आता पुन्हा एकदा अस्तित्वात आलेली आहे. काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं. जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्यांनी त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे, तुम्ही जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ईव्हीएम नसतो, आता ईव्हीएम काढता, असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे, असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली, टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे. म्हणजे आम्ही करायला पाहिजे, आमचं काम सोपं झालं. काल कार्यकर्त्यांनी हा काही विषय नाही आहे. काल कार्यकर्त्यांनी सारसबाग गणपतीची आरती केली, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली. त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागली. असं आहे की कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो, निर्णय सृष्टी करत असतात. त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा 132+5 137 भाजपचे झाल्यामुळे माननीय एकनाथजी मन मोठं करतील आणि मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असलं तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो. हे सोपं नाही, हे सोपं नव्हतं, इतका मनाचा मोठेपणा. तर मी आपलं कावळा बसाने फांदीचं मी त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी परिपेस करता दिले. मी श्रेय होतो की मी त्यांना आवाहन केलं, मन मोठं त्यांनी केलं.
त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते. आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे ह्याला आल्या, भीमाशंकरला आल्यावर काही माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं. ती मिळते त्याचं काही गॅरंटी नसते, पण ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं. एका क्षणाला नाही मिळाली तर नाही मिळाली यातही आनंद मानायचा असतो. काशीस जावे नित्य वदावे, काशीला जायचं काशीला जायचं काशीला जायचं, तेव्हा तिथे जायला मिळेल. कॅबिनेटची टीम दिल्लीतनं ठरेल की इथनं वन मॅन आर्मी असेल सगळं? मुख्यमंत्री देण्यावरती चर्चा आहे. काल विनोद तावडे सुद्धा अमित शहाची भेटी घेतली. बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला तेव्हापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी, मग ती सूत्र या नावाने कशी मांडावी, याचं या शक्य झालं तर बुकफेस्टमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं, होतं ते नव्हतं कसं करायचं, एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं. म्हणजे परवा निकाला दिवशी ABP माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं माझ्याकडे असतं की ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कुठे होतं रे वस्तुस्थिती मांडली. मग मांडवाकडून खूप पाणी गेली, पुलाकडून खूप पाणी गेलं आहे. एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजींना शिव्या नाही दिल्या. मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी विचारून उद्धवजींनी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत. अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं. पण हे दाखवलं व्यवस्थित, हे तुम्हाला मानलं पाहिजे. पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना शिवसेनेला घ्यायला सकारात्मक. हां, तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम ॲप्रिशिएटिंग यू. याला एक कौशल्य लागतं. दादा प्रदेशाध्यक्ष महिलेकडे जाऊ शकणार का? प्रदेशाध्यक्षपद हे महिलेकडे जाऊ शकणार? एक एक प्रश्न रुपये यांनी काही विचारलं होतं. प्रदेशाध्यक्ष मंत्रिपदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे, तुम्ही मात्र निश्चिंत दिसताय, नेमकं काय? मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसते, इच्छा व्यक्त करायची असते. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार. आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचार की मुंबईत काय काम आहे, दिल्लीत काय काम आहे. आपलं गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो, तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो. प्रदेशाध्यक्ष त्यामुळे जेव्हा निरोप येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल. अशी पतंगबाजी केली जाते की दादाचं मंत्रिपद जाणार जाणार वगैरे वगैरे वगैरे. ज्याच्या नशिबात जे असतं ते होतं. असे जाऊ. हा, तुम्ही काय म्हणता? प्रदेशाध्यक्षपद का महिलेकडे? प्रदेशाध्यक्ष काहीच माहीत नाही म्हणजे, कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना. आमच्याकडे 4 महिने उशीर झाला, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली. त्याला 2 राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती, महाराष्ट्र आणि झारखंड. आता सुरू झालं. आता सदस्यता होईल, मग बूथ अध्यक्ष होतील, मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील, मग मंडल अध्यक्ष होतील, मग राज्याध्यक्ष होईल. निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्राध्यक्ष होईल. तर या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे, महिला होणार आहे, नोन होणार आहे, अननोन होणार आहे. हे सगळंच काळाच्या ओघात ठरेल. पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केला आहे की EVM ॲक्टमध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि 15 ते 20% मतं ही अगोदरच पिढी. स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही. पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील. आता आपण काय म्हणू? सीएम पदासाठी तुमचंही नाव चर्चेत झालं. सरप्राईज देऊ शकतो. आता एकदा म्हणता की माझं मंत्रिपद जाणार, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं म्हणतात. बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा, मुख्यमंत्र्यांकडे जाणार. 2 मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार, 2 मिनिटांनी काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार. तर काय ते एक तर ठरवा. शपथविधी कधी होईल दादा? होता की ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला तारलं असं जे काही म्हटलं जातं, किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तिथलं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं? नाही, महिला आमदार नेहमीच BJPचे जास्त असतात. महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो. आता यावेळेला एकूण असं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो. रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो, जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो, आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो, पुरुष महिला सांभाळायला लागतो. आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत, ते करतील. हां, झालं संपलं. चला